धनगर समाजाची निर्णायक बैठक जी आहे ती यशवंत सेनेच्या माध्यमातून बाळासाहेब दोडतले यांनी घेतलेली। मोठ्या संख्येने धनगर बांधव या बैठकीला हजेरी लावली होती। आपण जाणून घेऊ कशा पद्धतीचा निर्णय झालाय, काय त्यांनी एक भूमिका मांडली। बाळासाहेब, मला सांगा, आज तुम्ही बैठक घेऊन निर्णयाची बैठक होती, काय नेमकं बैठकीत झालं? आज धनगर समाजाच्या या जिल्ह्यामध्ये लोकसभेला उमेदवार उभं राहावं ही धनगर समाजाची भावना होती। पण लोकसभेला उभारण्यापेक्षा जर धनगर समाजाचे एक 50 म्हणजे सगळ्या सभागृहामध्ये जर हे सभागृहात सदस्य जाणार असतील, समाजाला न्याय मिळणार असेल, तर आपण एक पाऊल मागे येऊन समाजाच्या प्रतिनिधींना येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभेमध्ये 6 पैकी एखादी तरी विधानसभा, नगराध्यक्षपद या सगळ्या गोष्टीमध्ये, बाजार समिती असेल, पंचायत समिती सभापतीपद असेल, जिल्हा परिषदेचे सभापतीपद असतील, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये समाजाला प्रतिनिधित्व द्यावं। आणि ते जे आम्हाला कोणी लेखी देईल, आदरणीय पंकजाताई आणि राष्ट्रवादीचे उमेदवार दोघांशी आमचं बोलणं झालं। ताईंनी ठामपणे समाजाच्या पाठीशी उभं राहतोय असं त्यांनी सांगितलं। आणि या धनगर समाजाला सगळ्यात उमेदवारीपेक्षा आरक्षण हा महत्त्वाचा विषय। राज्य सरकार हे आता वर आणि खाली यांचंच आहे, मग आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत उमेदवार जरी थांबली आणि आरक्षण मिळालं तर खऱ्या अर्थानं खऱ्या लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये धनगर बांधव जातील हा विश्वास सगळ्यामध्ये बैठकीने। दोन्ही पक्षापैकी कुठल्या पक्षावर तुम्हाला अधिक विश्वास आहे? कारण की अनेक वर्षांपासूनचा प्रश्न आहे। नाही, आता दोन्ही चारही पक्षांनी आमच्यावर अन्याय केलेलाच आहे, परंतु आता कुणावर तरी विश्वास ठेवावाच लागेल। विश्वास न ठेवून उमेदवारी करण्याने एका आरक्षणाचे प्रश्न सुटणार नाहीत असं सगळ्या बांधवांना वाटतं। बघू शकतो आपण की निवडणूक लढून प्रश्न सुटणार नसल्यामुळे धनगर समाजाला हक्काच्या वाट्यासाठी या बैठकीत निर्णय झाला। जो कोणी पक्ष लेखी स्वरूपात वाट्या संदर्भामध्ये ठोस भूमिका घेईन त्याच्या बाजूने बीड जिल्ह्यातला धनगर समाज आणि राज्यातला धनगर समाज राहील, असं देखील बाळासाहेब दोडतले यांनी सांगितलेलं आहे। उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड।